प्रत्येक शुभकामाची सुरुवात नारळ फोडूनच का केली जाते? आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर नारळ का फोडतो? आणि आहारामध्ये नारळाचे कोणकोणते आणि किती फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि नारळाला श्रीफळ का म्हणतात? तर या प्रश्नांची उत्तरं माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. भारतीय संस्कृतीमध्ये नारळाचा वापर वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी होतो. हे एक असे फळ आहे ज्यामधून आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात. नारळात आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढवण्याचे काम करतं. प्रतिकारशक्ती देखील वाढवतं. नारळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायला सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जाते. हे आपल्या केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करते. नारळामध्ये खूप प्रमाणात औषधी गुणधर्म देखील आहेत, जसं की विटॅमिन्स, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे अनेक समृद्ध खनिजे नारळामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर एकंदरीतच नारळामध्ये असलेल्या पाणी, तेल आणि दुधाच्या सेवनामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता तर वाढतेच, त्यासोबत स्किन ग्लोईंग करण्यासाठी देखील मदत होते. आणि ह्याच्यात असलेल्या वेगवेगळ्या घटकांमुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता आणि तसेच हार्मोनल हेल्थ देखील व्यवस्थित राहते. तर अशा प्रकारे नारळाचे हे खूप गुणकारी फायदे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारातून मुक्तता भेटते.